नमस्कार. व्यस्त बाबांनो, मुलांसोबत चांगला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? जर हो, तर मग आजची ही खास चर्चा तुमच्यासाठीच आहे. अरे, ही तर खूपच कॉमन गोष्ट आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर थकवा तर येणारच, स्वाभाविक आहे. पण खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या गडबडीत, या थकव्यातून मार्ग काढून मुलांसोबत एक घट्ट नातं कसं बरं जोडायचं? पण काळजी करायचं काहीच कारण नाही. तुम्हाला तासनतास वेळ काढायची अजिबात गरज नाहीये. खरं सांगायचं तर काही छोट्या पण अगदी जादुई युक्त्या आहेत, ज्या वापरून कमी वेळातही मुलांसोबत एक मजबूत नातं बनवता येतं. चला तर मग बघूया काय आहेत त्या युक्त्या. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आपल्याला अनेकदा काय वाटतं माहितीये, की जास्त वेळ दिला की नातं चांगलं होतं, पण खरं तर तसं अजिबात नाहीये. एक साधा विचार करा ना. समजा तुम्ही मुलांसोबत 2 तास बसला आहात, पण आपलं लक्ष सारखं मोबाईलमध्ये किंवा टीव्हीकडे आहे. आणि दुसरीकडे फक्त 15 मिनिटं पण पूर्ण लक्ष देऊन त्यांच्यासोबत घालवलेली. कोणती वेळ जास्त मौल्यवान आहे? अर्थातच ती 15 मिनिटं, बरोबर. मुलांच्या मनात तीच वेळ घर करून राहते, जेव्हा त्यांना जाणवतं की अरे वा, बाबा फक्त आणि फक्त माझ्यासाठी इथे आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. जेव्हा मुलांसोबत असाल तेव्हा फक्त शरीराने नाही तर मनाने आणि भावनेनेही तिथे हजर राहा. तो मोबाईल ठेवा ना थोडा वेळ बाजूला. बघा किती मोठा फरक जाणवेल. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, जो आहे सवयींच्या ताकदीबद्दल. म्हणजे बघा, रोजच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी कशा आयुष्यभराच्या गोड आठवणी बनून जातात. तुम्हाला माहिती आहे, मुलांना ना रुटीन खूप आवडतं. यामुळे त्यांना खूप सुरक्षित वाटतं. म्हणजे रोज झोपण्यापूर्वी तुमच्या आवाजातली एक छोटीशी गोष्ट ऐकणे, त्यांना प्रेमाने एक मिठी देणे किंवा अगदी सहजपणे विचारणं, अरे आज नवीन काय शिकलास? या गोष्टी दिसायला खूप सोप्या आहेत, पण त्यांचा परिणाम खूप खोलवर होतो. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? आज लावलेली ही छोटीशी सवय उद्या तुमच्या मुलांसाठी आयुष्यभराची एक गोड आठवण बनेल. खरं तर हीच त्यांच्या बालपणीची सगळ्यात मोठी ठेव ठरेल. चला तर आता तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं कौशल्य बघूया, आणि ते म्हणजे मुलांचं बोलणं अगदी मनापासून ऐकण्याची कला. किती वेळा असं होतं ना की मुलं उत्साहाने काहीतरी सांगायला येतात आणि आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच असतं, पण त्यांच्यासाठी ती गोष्ट जगातली सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणून जेव्हा ते काही बोलत असतील ना, तेव्हा सगळं काम बाजूला ठेवा आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ऐका. त्यांचं बोलणं मध्येच तोडू नका, पूर्ण होऊ द्या. यामुळे त्यांना हे कळतं की त्यांचं मत आणि त्यांच्या भावना आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत. आणि आता येतोय आपला शेवटचा, पण आजच्या काळातला सगळ्यात गरजेचा मुद्दा. तो म्हणजे नो मोबाईल झोन हा नियम. फक्त 20 मिनिट. हो, अगदी बरोबर ऐकलं. दिवसातून फक्त 20 मिनिटं असा वेळ ठरवा, जेव्हा फक्त तुम्ही आणि तुमची मुलं असाल आणि मोबाईल पूर्णपणे बाजूला असेल. हा झाला तुमचा खास नो मोबाईल झोन. खरंच हे करणं खूप सोपं आहे, नाही का? पण हा नियम इतका महत्त्वाचा का आहे माहितीये? कारण जर आपलं लक्षच दुसरीकडे असेल तर आपण मुलांच्या जवळ बसून सुद्धा त्यांच्यापासून खूप लांब असतो. आणि मग खरं नातं, ते जे बॉन्डिंग असतं ना, ते कधीच तयार होऊ शकत नाही. तर आज आपण ज्या 4 गोष्टींवर बोललो, त्यापैकी अशी कोणती एक गोष्ट आहे जी आजपासूनच सुरू करता येईल? जरा विचार करा. कारण एक छोटासा बदलसुद्धा तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या नात्यात खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडून आणू शकतो. हे तर फक्त पहिलं पाऊल होतं, बरं का? याच्या पुढच्या भागात आपण यापेक्षाही जास्त प्रभावी टिप्स जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमच्यासोबत नक्की रहा आणि बघा की हे सुंदर नातं अजून घट्ट कसं करता येईल. आता काही वरवरच्या गोष्टी नाहीयेत. आपण अशा काही पॉवरफुल गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या खरंच मुलांच्या मनाला भिडतील आणि बाबा मुलांच्या नात्याला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातील. चला, सगळ्यात आधी बोलूया वीकेंडबद्दल. आठवडाभर धावपळ, दगदग, त्यानंतर येणारा शनिवार रविवार म्हणजे काय? फक्त आराम? नाही. खरं तर हा कुटुंबासोबत नातं जोडण्यासाठी मिळालेला एक गोल्डन चान्स असतो. एकदा विचार करून बघा, पार्कमध्ये मुलांसोबत निवांत फेरफटका मारताना होणाऱ्या गप्पा, किंवा घरातच लाईट्स बंद करून मस्तपैकी पॉपकॉर्न घेऊन सगळ्यांनी एकत्र पाहिलेला सिनेमा, किंवा किचनमध्ये सगळ्यांनी मिळून एखादा पदार्थ बनवताना केलेली धमाल. या गोष्टी दिसताना छोट्या वाटतात, हो ना? पण याच गोष्टी आयुष्यभराच्या गोड आठवणी बनून राहतात. आता एका जरा वेगळ्या मुद्द्याकडे येऊया. आपलं ऑफिस आणि आपलं घर, हे 2 जगं आपण सहसा वेगवेगळीच ठेवतो. पण काय होईल जर आपण मुलांना आपल्या कामाच्या जगात अगदी थोडंसं डोकावू दिलं तर? मुलं कधीतरी सहज विचारतातच, बाबा आज ऑफिसमध्ये काय केलं? हा प्रश्न कधीच टाळू नका. उलट त्यांना कळेल ना, अशा अगदी सोप्या भाषेत सांगा की आपलं काम नक्की काय आहे. याचा फायदा काय होतो माहितीये?
मुलांना कळतं की आपले बाबा आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट घेतात आणि ही समजच त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करते आणि नात्यात एक वेगळाच आपलेपणा येतो. नात्याला जोडणारा एक खूप महत्वाचा पण तितकाच नाजूक धागा असतो, तो म्हणजे कौतुक. होतं काय की मुलांच्या चुका आपल्या पटकन नजरेत येतात, पण त्यांनी केलेल्या 4 चांगल्या गोष्टींचं कौतुक करायचं मात्र राहून जातं. विचार करा, बाबांच्या तोंडून आलेलं एक साधं वाक्य, अरे वा, हे तर खूपच छान केलेस. बस एवढं एक वाक्य मुलांचा सगळा मूड बदलून टाकतं. खरं सांगायचं तर हे त्यांच्यासाठी एका टॉनिकसारखं काम करतं. त्यांचा आत्मविश्वास वाढवतं. आता येऊया त्या विषयावर जिथे बऱ्याच पालकांचा थोडा गोंधळ उडतो, तो म्हणजे शिस्त आणि प्रेम. ह्या दोघांमध्ये बॅलन्स कसा साधायचा? बघा, इथे 2 टोकं आहेत जी आपल्याला टाळायची आहेत. एक म्हणजे फक्त आणि फक्त कडक शिस्तीचे बाबा. यामुळे काय होतं, मुलांच्या मनात भीती बसते, एक अंतर तयार होतं. आणि दुसरं टोक म्हणजे फक्त मित्र बनून राहणारे बाबा. यामुळे मुलांना काय चांगलं काय वाईट याच्या मर्यादाच कळत नाहीत. आणि खरं तर या दोन्ही भूमिकांमध्ये नात्याचं नुकसानच होतं. मग यावर उपाय काय? तर तो आहे संतुलित पालकत्व. म्हणजे काय? तर नियमांच्या बाबतीत अगदी ठाम राहायचं, पण वागण्यामध्ये प्रेम आणि आपुलकी ठेवायची. शिस्त हवी, पण तिचा धाक नको. हाच तो गोल्डन रूल आहे जो नात्याला खरंच मजबूत बनवतो. आणि आता या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक खूप महत्वाचा विचार, जो या सगळ्याचा पाया आहे, तो विचार आहे वेळेचा. कारण बघा, एक दिवस असा येतोच जेव्हा आपली मुलं मोठी होतात, स्वतःच्या विश्वात रमून जातात आणि मग आपल्याला अचानक वाटतं, अरे ही कधी इतकी मोठी झाली, आपल्याला कळलंच नाही. आणि म्हणूनच जो वेळ द्यायचा आहे तो आजच द्या, आत्ता द्या. कारण एकदा हातातून निसटलेली वेळ आणि मुलांचं बालपण, या 2 गोष्टी जगात परत कधीच मिळत नाहीत. जर तुम्हाला हे दोन्ही भाग आवडले असतील तर नक्की लाईक करा. आणि हो, कमेंटमध्ये हे नक्की सांगा की तुम्ही मुलांसोबत क्वालिटी टाईम कसा घालवता. तुमच्या आयडियाज काय आहेत? चला एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकूया. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवूया, काम महत्वाचं आहे, करिअर महत्वाचं आहे, सगळं काही महत्वाचं आहे, मान्य. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी आपलं कुटुंब आहे. कारण बाकी सगळं काहीही परत मिळवता येतं, पण कुटुंबासोबत घालवलेले क्षण ते परत येत नाहीत. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा.